नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाणारे ते म्हणजे न्यायडोंगरी येथील शेतकरी अरुण रामकृष्ण आहेर जगन अंबर सिंग चव्हाण यांच्या शेतातून मागील 15 दिवसापूर्वी 5 बैल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती। त्याच अनुषंगाने गुन्हेगारीचा कर्तनकाळ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार जनावरे चोरी करणारे यांचा बिमोड करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पथक तयार करून शोध मोहीम राबवून गुप्त माहितीद्वारे पोलीस नाईक विशाल गोसावी यांनी माहिती मिळून नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खटागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस नाईक विशाल गोसावी, पोलीस शिपाई महेंद्र खामकर, विष्णू तवार, अनिल जाधव, रवींद्र पवार यांच्या पथकाने कामगिरी बजावत बैल चोरी करणारा आरोपी यशवंत सुनील राठोड वय वर्ष 20 राहणार रेल्वे तांडा न्यायडोंगरी याला पर जिल्ह्यातून मुसके आवळत बेड्या ठोकल्या। यामागील मोठमोठ्या आरोपींच्या लवकरच मुसके आवळणार। कानून के हात बहुत लंबे है। आतापर्यंत चोरी गेलेल्या जनावरांना शोधून पुन्हा मूल मालकाचा परत देण्यात आले आहे। हे पहिले उदाहरण म्हटले तरी चालेल। नांदगाव तालुक्यातील शेतकरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप व नांदगाव कौतुकाचे पोलिसांवर वर्षाव होत आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना अरुण रामकृष्ण आहेर यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। माझे जनावर शेतामध्ये राहतात आणि शेतामध्ये राहत असताना 14/12/2023 रोजी माझे 2 बैल चोरीला गेले। सदर घटना माझ्या शेतातून गेल्यानंतर मी तिथे सकाळी 5:30च्या सुमारास गेलो। 5:30च्या सुमारास दूध काढण्यासाठी गेले असता दोघी बैल जागेवर न दिसल्यामुळे मी सैरावैरा झालो व आजूबाजूच्या लोकांना फोन करू लागलो। तर सगळे माझ्या शेतात येऊन जमा झाले। मी सगळ्यांना विचारू लागलो की माझे बैल कोणाला दिसले का। तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की ते टायराचे निशाणे दिसत आहे। गाडीच्या टायराचे निशाणे दिसल्याबरोबर तिथं बैलाच्या खुरा दिसून आल्या। काय नक्कीच बैल चोरीला गेले आहे असा संशय व्यक्त झाला। आणि त्याच्यानंतर मी नांदगाव पोलीस स्टेशन यांना फोन केल्यानंतर गोसावी दादा हे पोलीस ऑफिसर मालेगाव येथे होते। ते म्हणले मी येतो 1-2 तासामध्ये येतो म्हणले व 10च्या सुमारास ते घटनास्थळी हजर झाले व त्यांनी जागेचा पंचनामा करून कारवाई सुरुवात केली। कारवाई झाल्यानंतर 29 तारखेला कुठून तरी त्यांना माहिती मिळाली का कारखान्यावर कोणाचे बैल चोरी गेले आहे ते सापडले आहे दिसले। त्याच्यानंतर त्यांनी गाडी काढून त्या ठिकाणी गेले असता तपास घेतला असता माझे पण बैल तिथे आढळून आले आणि तिथून पुढे सगळा शोध लागला व बैल इथं नांदगाव पोलीस स्टेशन येथे हजर झालेले आहेत व आरोपी सुद्धा हजर झालेले आहेत। माझे एक म्हणणे आहे जेवढे आरोपी सापडले आहे तेवढ्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे या गावात कोणाची चोरी झाली नाही पाहिजे असा आमची सगळ्यांची मागणी आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।